आमदार हे एनडीएमध्ये येण्याच्या तयारीत आहे? हे बघा, हे मला सांगणं उचित होणार नाही, कारण की शेवटी कोण कोणत्या पक्षामध्ये जातो हे आज आपण काही सांगू शकत नाही. पण चर्चा मी पण ऐकतोय आज प्रत्येक पेपरला, प्रिंट मीडियाला सगळीकडे हेडलाईन तीच आहे. टायगरच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांची अमित शहा यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भेट होणार असल्याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा विषय काही नसेल, बऱ्याच काही इतर गोष्टी असतात, त्याच्याकरता ते दिल्ली गेले असावेत आणि शेवटी ते कशाकरता गेले हे मला माहीत नाही आहे. राज्य सरकारने 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र केले असं रोहिणी खडसे म्हणतात. रोहिणी खडसेंच्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे, कारण की शेवटी काही बहिणींचं जे पगार चालू झाला होता तर काहींचे नोकरीला होते, काही इतर गोष्टी होत्या, काही त्रुट्या सापडल्या असतील, तर त्यांची टीका करणे एवढंच काम राहिलेलं आहे. बाकी बहिणींना पगार दिला जातो आहे हे सांगणं पण गरजेचं होतं ना. भाऊ, सगळेच पिक्चर ते सारखे चालत नाही, पण एक पिक्चर जो आहे जो गेल्या 40 ते 50 वर्ष चाललेला आहे तो म्हणजे शोले. आणि त्या शोल्यासारखंच माझं देखील राजकारण आहे आणि माझा पिक्चर कायम चालत आलेला आहे आणि अजूनही चालतोय. गुलाबरावांचा सारखा मध्ये खंड पडलेला नव्हता. मी कधी असराणीसारखा रोल केलेला नाही. ज्यांनी केला असेल आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ, त्या रोलमध्ये ते असतील म्हणून ते असं बोलत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.